सांगली जिल्ह्यातल्या बामणीचे लेंगरे कुटुंब मूळतः मेंढपाळ, पण घरची परिस्थिती बदलली आणि घरच्यांवर मोलमजुरी करण्याची वेळ आली। 1999 साली तेजस 10वी उत्तीर्ण झाला। पिकअप गाडी विकत घेऊन माल वाहतूक करू लागला आणि इथंच त्याचा संबंध पुन्हा आला आपल्या परंपरागत व्यवसायाशी। साताऱ्यातील फलटण इथला एक शेळी पालन व्यवसाय त्यानं पाहिला आणि त्याला शेळी पालनातून समृद्धीचा मार्ग सापडला। मी 2005 ला वाहनधंदा महिंद्रा मॅक्स पिकअप ही गाडी चालवत होतो। वाहनधंद्यातून पुरेसा पैसा मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर मी 2006 पासून शेळीपालन या व्यवसायाकडे लक्ष देण्याचे ठरवले। पूर्वी माझ्याकडे घरच्या शेळ्या 8 ते 10 उस्मानाबादी काळ्या शेळ्या होत्या। 2006 साली तेजसनं आफ्रिकन बोर जातीचा एक नर आणि एक मादी खरेदी केली आणि शेळी पालन व्यवसायाला सुरुवात केली। सुरुवातीला माद्या तशाच ठेवून अतिरिक्त नरांची तो विक्री करायचा, त्यामुळे शेळ्यांच्या संख्येमध्ये झपाट्यानं वाढ होत राहिली। 2 शेळ्यांपासून सुरू झालेला तेजसचा हा शेळी पालनाचा व्यवसाय आज 150 शेळ्यांवरती येऊन पोहोचलाय आणि याची उलाढाल म्हणाल तर ती पोहोचलीये तब्बल 20 लाखांवर। फलटण मधून आफ्रिकन बोर जातीचे नर व आफ्रिकन बोर जातीची एक मादी विकत घेतली। त्या नरापासून त्या आफ्रिकन बोर घरच्या शेळ्यांना उस्मानाबादी क्रॉसिंग घेतले व त्याच्यापासून होणारी आपण वाढवत गेलो। त्यानंतर जे मला वाटलं की बाबा 35% 40% अशी पैदास आल्यानंतर मी ते 50% मादी अशी ठेवत गेलो। व्यवसाय जसा वाढला तसं तेजसचं लहान शेड कमी पडू लागलं, त्यामुळे तेजसनं 130 बाय 50 फूट लांबीचं नवीन शेड उभारलं। त्यामध्ये नर, माद्या आणि लहान पिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली। लोखंडी पट्ट्या वापरून गाळे बंदिस्त केले। खाद्य देण्यासाठी आणि पाणी पिण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली। जमिनीवरती शहाबादी फरशी वापरली, त्यामुळे गोचीड आणि पिसवांचा त्रास कमी झाला। माझ्याजवळ 50 फूट रुंदी व 130 फूट लांबी असे शेड असून या शेड मध्ये आता 150 इतपत लहान मोठी संख्या आहे। त्यांचे नियोजन अशा पद्धतीने केलेलं आहे की लहान पिल्ले एका साईडला, त्याच्यानंतर जे क्रॉसिंग करायला येणारे जे नर आहेत हे एका साईडला, असे वेगवेगळे नियोजन केलेले आहे। लहान पिल्लांसाठी जे गाळे बनवलेले आहेत त्याला आतून एक कट्टा घेतलेला आहे, तसेच त्या वरील जे उंची आहे ग्रिलची ती कमी ठेवण्यात आलेली आहे। तेजसकडे सध्या लहान मोठ्या मिळून 150 शेळ्या आहेत। चाऱ्यासाठी शेजारील 20 गुंठ्यावर चारा पिकाची लागवड केली आहे। दिवसातून 3 वेळा या शेळ्यांना त्यांच्या गरजेनुसार चारा दिला जातो, तसंच पाण्यातून प्रथिने पावडर दिली जाते, त्यामुळे शेळ्यांच्या वजनामध्ये वाढ होते। 21 दिवसांनंतर जंतांचं औषध दिलं जातं। दर 3 महिन्यातून एकदा लसीकरण केलं जातं, त्यामुळे या शेळ्या रोगांना बळी पडत नाहीत। खाद्य व्यवस्थापनामध्ये आपण प्रामुख्याने हत्ती गवत, तूर बुसकट, मेथी ग्रास, तसेच हरभरा बुसकट व मका, किरळे आलेली मका आपण त्यांना देतो। प्रमाण सर्वसाधारण आपण ओल्या चाऱ्यामध्ये 5 ते 6 किलो, तसेच वाळल्या चाऱ्यामध्ये 3 ते 4 किलो प्रत्येक शेळीला 24 तासात देतो। तेजसनं शेळ्यांची अत्यंत चांगल्या पद्धतीने जोपासना केली आहे, त्यामुळे इथले नर धष्टपुष्ट आहेत। आफ्रिकन बोर जातीमध्ये जुळे पिलं होण्याचं प्रमाण जास्त आहे, तसंच या जातीच्या नरांचं वजन 1.5 वर्षामध्ये 120 किलोपर्यंत होतं, त्यामुळे तेजसला अधिक उत्पादन मिळतं। बकरी ईदला यातील एका नराचे तेजसला 70,000 ते 1 लाखांपर्यंत पैसे मिळतात। तसंच इतर शेळ्यांची तेजस दर 3 ते 3.5 महिन्यांनी प्रजननासाठी विक्री करतो, त्यातून त्याला 1,500 रुपये किलोच्या दरानं पैसे मिळतात आणि यासाठी त्याला बाजारपेठ शोधावी लागत नाही, तर व्यापारी जागेवर येऊनच या शेळ्या घेऊन जातात। मागील वर्षी तेजसनं 25 नर आणि 35 माद्यांची विक्री केली, त्यातून त्याला 20 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं। यातून 5 लाखांचा उत्पादन खर्च वजा केला असता त्याला 15 लाखांचा निव्वळ नफा झाला। यासोबतच 22 ट्रॉली लेंडी खताच्या विक्रीतून अतिरिक्त 50,000चं उत्पन्न मिळालं। बकरीसाठी भरपूर मागणी आहे। अगदी 70,000, 80,000, लाख रुपये पर्यंत एक बोकड विकला जातो। तर सगळ्या प्रोजेक्ट मध्ये आपल्याला 20-1 लाख रुपये उत्पन्न भेटतं, त्यातून 5 लाख रुपये खर्च होतो व 15-1 लाख रुपये आपल्याला वर्षाला भेटतात। वर्षाकाठाला 100 ते 110 शेळ्यामधून आपल्याला 20 ते 22 ट्रॉली लेंडी खत मिळते।
लहानपणी आई वडिलांना मोलमजुरी करताना तेजसनं पाहिलं आणि ही परिस्थिती बदलण्याची जिद्द केली. पुन्हा आपल्या परंपरागत व्यवसायाची वाट धरली. त्यानं नवचेतना दिली, व्यवसाय वाढवला आणि या गरिबाच्या गायीचा उपयोग स्वतःच्या समृद्धीसाठी केला. तेजसचं हे यश नव्या शेतकऱ्यांना शेळी पालनाकडे खुणावतंय आणि शेळी पालनातून समृद्धीकडे जाण्याचा मार्ग दाखवतंय. सांगलीहून चंद्रशेखर खोलेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.